तर चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत उडीदनी द्यायना लाडू. तर पहिले आपण चांगली कढई तापवू दिसूत. त्यामध्ये टाकसूत गावठी तूप पगेस तोवर आणि चांगलं गरम. चला आता त्यामा काना करीत आपण भुंजेल उडीदनी द्यायनं पीठ. ते चांगलं तेव्हा मिक्स करी लेवानं. घट 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 असं ब्राऊन कलर होणार का समजी जावं की आपला माल तयार होई जाईल शे. त्याले काढी लेवाना साईडले एक तगारीमा नाही तर एक कढाईमा, जसं तुम्हाला गरम भांडवीन तसं ऐक दे का असं. त्यानंतर त्याला लेवानं मोठी कसामा कढाईमा आणि कढाई नेऊन आता मग तगारीमा परात होईल ते परात बिचाली. त्यामा टाकानी आई पिठी साखर कशी टाकानी मापली सण टाकानी. त्यानंतर त्याला करानं मिक्स. मग चागलू देवाना मग घसड घसड रगड मगड घसड मसड रगड मगड. त्यामा टाकाना आई खारीक बदाम शिंगाडा बदामनं पावडर. तर ही चांगल्या प्रकारे मिक्स करा. नंतर थोडा वेट करा ना. ओ इट्स लुकिंग सो नाईस. टाक थोडं खोबरानं किस. तर किस बी चांगल्या प्रकारे मिक्स करी लेवानं. घसड घसड कुसळ घासड घसड घासड कुसळ घासड. मग जे मिक्सचर होतं ते चांगलं रगडी. नंतर या पिठांना आपण छोटा छोटा गोळा लिसूत आणि त्यांना मस्त छोटे छोटे लाडू बनवसूत आणि ठेवसूत एक परातमा. आणि ते तयार होण्यानंतर त्यासनं आपण एक स्वाद लिसूत कसं काय बनवलं शेत बरं का ते लाडू. देखा ट्राय करूत. अरे वाव, मस्त एक नंबर बनले लाडू एकदम परफेक्ट.